आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मटकीची भाजी, रस्सा भाजी। तर चला लगेच करायला घेऊया। आज आपण मोड आलेल्या मटकीची भाजी करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, छान मटकी घेतलेली आहे आणि छान असे मोड सुद्धा आलेले आहेत। बघा, आपण ही रात्रभर भिजत ठेवलेली होती। नंतर ही एका सुती कपड्यामध्ये आपण एक दिवस बांधून ठेवलेली होती, त्याने खूप छान मोड आलेले आहेत। त्याचसोबत आपण मसाले घेतलेले आहेत। मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत आपला आगरी मसाला, हळद, लाल काश्मीरी पावडर, गरम मसाला, एवढंच। आणि त्यानंतर आपण घेतलेले आहे 2 कांदे, 1 बटाटा, आलं आणि लसूण वेगवेगळं बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही एकत्र बारीक करून घेतलं किंवा आलं नसेल तर नुसता लसूण टेचलेला घेतला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, हिंग घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे। हे ना कांदा खोबऱ्याचं वाटण आहे बारीक केलेलं, सुक्कच अगदी बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे आपण यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे, असं भाजून ड्राय असं वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। तर चला करायला घेऊया। चला, आता आपण तेल पण तापत ठेवलेलं आहे। आपलं तेल गरम झालं की आता आपण त्यात घालूया राई। मगाशी राई जिरं सांगायचं राहिलं, पण आपण घेणार आहोत, राई जिरं घालणार आहोत। थोडंसं जिरं, 1 छोटा चमचा, ह्याला छान तडतडू दे। चला, आता आपण त्यात घालूया कांदे। 2 कांदे घेतलेले आहेत आपण बारीक चिरून, छान परतवूया आणि 2 मिनिटं झाकण मारून ठेवूया। आपण आता झाकण काढूया। पहा, कांदा आणि टोमॅटो ना आपला छान शिजलाय। बघा, कांदा आम्ही जास्त का घालतो, कारण कांद्यामुळे ना भाजी आपली छान अशी रसरशीत होते, त्यामुळे कांदा जास्त वापरतो। आता आपण मसाले घालूया। त्यामध्ये घालूया आपला आगरी मसाला, त्यानंतर घालूया लाल काश्मीरी पावडर, सोबत घालूया हळद आणि गरम मसाला। आता घालूया आपण हिंग चिमूटभर आणि हे छान परतवून घेऊया। आता त्यात घालूया मोड आलेली मटकी, हे छान परतवून घेऊया। हे आता मिक्स झालेलं आहे। आता आपण त्यात घालूया बटाटी, आणि आता आपण घालूया पाणी। आम्ही 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जशी भाजी हवी असेल, सुकी हवी असेल तर थोडं कमी घाला, आणि अजून तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर याहून थोडं पाणी वाढवा। आता हे छान होऊ दे। आता आपण गॅस मिडियम ठेवायची आहे, झाकण द्यायचं आहे आणि आपली भाजी छान होऊ दे। तुम्हाला 7 ते 8 मिनिटांनंतर पुन्हा दाखवते। आपण ना आता झाकण काढून पाहूया। पहा, भाजी आपली छान अशी झालेली आहे, छान अशी रसरशीत झालेली आहे। बटाटा शिजलाय की नाही पाहूया। बघा, बटाटा पण आपला चांगला शिजलेला आहे, म्हणजे आपली भाजी तयार आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटण। तर हे वाटण घालूया।
आपण 2 छोटे चमचे हे वाटण घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचं. त्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ. तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी जर ओल्या खोबऱ्याचं वाटण घेतलं तरी चालेल, पण भाजीमध्ये ना नेहमी कडधान्याची भाजी असली ना तर ते खोबरं भाजून घेऊन कांदा खोबऱ्यामध्ये जे वाटण आपण तयार करतो ना त्याची चवच खूप भारी लागते. तर जरी तुम्ही ओलं खोबरं घेत असाल ना तरी ते कांद्यासोबत थोडं भाजा चांगलं आणि मिक्सरला बारीक करून घ्या. आता ही बघा आपल्याला आता एक 5 मिनटं लागणार आहे, कारण आपण मीठ आत्ताच घातलेलं आहे. आता झाकण देऊया. 5 मिनटात आपली भाजी रेडी. आपली अशी रसरशीत भाजी तयार झालेली आहे मटकीची. तर घरी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला आमच्या रेसिपीज कशा वाटतात ते. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.